जय जय मनोहर मंडळा वंदन करा कलेच्या मंदिरा. जय जय मनोहर मंडळा वंदन करा कलेच्या मंदिरा. 9 वर्षाचा गाजे सोहळा. अहो 9 वर्षाचा गाजे सोहळा. पाहुणे आले कौतुक पाहण्या मंडळा. कौतुक पाहण्या मंडळा. मंडळी 9 वर्षापूर्वी आमच्या मंडळाची स्थापना झाली. 9 वर्षापूर्वी आमच्या मंडळाची स्थापना झाली. पण हे स्वप्न 50 वर्षापूर्वी पाहिलं गेलं होतं. 50 वर्षापूर्वी ते कसं? काका काकू न करुणी वंदन. काका काकू न करुणी वंदन. करते मंडळाचा इतिहास कथन. मंडळाचा इतिहास कथन. काका काकू म्हणजे कलेची उपासक. कला त्यांनी जोपासली नाही. काका काकूंनी कला जोपासली नाही तर कलेचा प्रसार आणि प्रचार केला. कलेचा प्रसार आणि प्रचार केला. कला वृद्धिंगत केली. माणसाची कला ओळखली आणि कलाकार तयार केला. काका काकूंनी पाहिले. काका काकूंनी स्वप्न पाहिले. काका काकूंनी स्वप्न पाहिले. कलेचा विकास व्हावया झटले. कलेचा विकास व्हावया झटले. कलेसाठी ही वास्तू बांधली. कलेसाठी ही कमलांकित वास्तू सजवली. कलेसाठी ही वास्तू दान देऊन गेले हो. जी 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 जी. कलेसाठी ही वास्तू दान देऊन गेले हो. जी जी जी. मंडळी सामान्य लोक, आपल्यासारखी सामान्य लोक दान देताना अगदी आपल्या नखातली माती देताना आपण 10 वेळा विचार करतो. पण ह्या दाम्पत्याने हसत हसत ही जी वास्तू आहे ती आपल्या हाती सुपूर्द केलेली आहे. ही वास्तू आपल्याला देऊन केलेली आहे. काका काकूंच्या पश्चात सर्वांना प्रश्न पडला. हा कलेचा वारसा कसा तेवत ठेवावा. अहो कलेचा वारसा कसा ठेवत ठेवावा हा लागला ध्यास. कलेचा वारसा कसा तेवत ठेवावा हा लागला ध्यास. नव्या पिढीला कशी वाटेल या वास्तूची आस. नवीन पिढी या वास्तूत आली पाहिजे. या वास्तूबद्दल या नवीन पिढीला प्रेम वाटलं पाहिजे. या वास्तूमध्ये कलाकार घडला गेला पाहिजे. याच्यासाठी नवीन पिढी या वास्तूमध्ये येणं गरजेचं होतं. त्यांना कलेबद्दल आवड निर्माण होणं महत्वाचं होतं. विचार चालू झाला. संध्या मावशीला सुचली एक कल्पना. तरुण मुलींच्या विकासासाठी आखली योजना. तरुण मुलींच्या विकासासाठी आखली योजना. 2016 साली झाली त्या मंडळाची स्थापना. मंडळी आपल्या समाजातील 20 ते 45 वर्ष वयोगटातील ज्या मुली आहेत त्या उच्च शिक्षित आहेत, विद्याविभूषित आहेत. पण कर्तव्याखाली त्या झोपल्या गेलेल्या आहेत. त्यांना एक व्यासपीठाची आवश्यकता होती. समाजामधला हा वर्ग, हा जो तरुण मुलींचा वर्ग आहे तो पुढे आला पाहिजे. हाच विचार करून 9 वर्षापूर्वी हे मंडळ स्थापलं. 9 वर्षापूर्वी बीज हे पेरले. 9 वर्षापूर्वी बीज हे पेरले. मनोहर कला महिला मंडळ या नावाने फुलले. मनोहर कला महिला मंडळ नावाने फुलले. मंडळी खरी मंडळाची सुरुवात आता झाली. प्रत्येक वर्षी नवीन कमिटी आली. प्रत्येक कमिटीने भरीव कामगिरी केली. प्रत्येकाने नवीन कार्यक्रम आणले. प्रत्येक वर्षी सोहळे नवे नृत्य नाटकांचे कार्यक्रम
गाजवले, नृत्य नाटकांचे कार्यक्रम साजवले. सांस्कृतिक कार्यक्रमाने रंग भरले, सांस्कृतिक कार्यक्रमाने रंग भरले. दिमाखात सणवार साजरे केले, दिमाखात सणवार साजरे केले. फक्त सणवारच? सणवार आम्ही चैत्र गौरीपासून होळीपर्यंत प्रत्येक सण या मंडळामध्ये, या वास्तूमध्ये साजरा केला आणि तोही दिमाखात साजरा झाला. आणि तुम्हाला असं वाटेल की ह्या मंडळामध्ये फक्त नाचगाणच होतं? नाही. प्रख्यात वक्ते बोलावले, महिलांना ज्ञान दिले. प्रख्यात वक्ते बोलावले, महिलांना ज्ञान दिले. सुजाण पालकत्वाचे धडे गिरवले, सुजाण पालकत्वाचे धडे गिरवले. लघुउद्योगाला मिळाली इथे दिशा, लघुउद्योगाला मिळाली इथे दिशा. महिलांच्या मनात निर्माण झाली स्वकर्तृत्वाची आशा, महिलांच्या मनात निर्माण झाली स्वकर्तृत्वाची आशा. महिलांना कुटुंबांना प्राधान्य दिले, कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य दिले, कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य दिले. डॉक्टरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य दिले. डॉक्टरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महिलांच्या मनात निर्माण झाली स्वकर्तृत्वाची आशा. महिलांना कुटुंबांना प्राधान्य दिले, कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य दिले, कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य दिले. डॉक्टरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य दिले. डॉक्टरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सामाजिक हितासाठी काय केलं की नाही? समाज हिताचे ठेवून भान, महिलांनी केले यथाशक्ती दान, महिलांनी केले यथाशक्ती दान. अहो, आमच्या मंडळामध्ये फक्त नाचगाणं नाही होत, आम्ही समाजसेवेचं ऋण बाळगतो आणि आम्ही बालिकाश्रमाला भेट दिली, वृद्धाश्रमाला भेट दिली, मतिबंद शाळेत आम्ही दान दिले. अहो, एवढंच नाही, आदिवासी पाड्यामध्ये आम्ही जाऊन दिवाळीचा फराळ वाटला, त्यांना नवीन साड्या दिल्या आणि सण साजरा करायला दिला. किती गावे या मंडळाचे गुणगान हो जी 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 जी. किती गावे या मंडळाचे गुणगान हो जी जी जी. मंडळ उभे राहिले प्रेमाने, स्नेह जुळली म्हणे. मंडळ उभे राहिले प्रेमाने, स्नेह जुळली म्हणे. हसत खेळत नाती जुळली, सेवेची वाटचाल पुढे चालली. खरी मैत्री काय असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचं मनोहर कैगा महिला मंडळ आहे. इथे आम्हाला जीवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. सुखदुःखात एकमेकांना साथ दिली आणि हा आमचा एक मोठी नातं निर्माण झालं आमच्या सर्व मैत्रिणींमध्ये. चला जपूया हीच प्रेमाची नाती, चला जपूया हीच प्रेमाची नाती. दाही दिशा पसरवू मंडळाची ख्याती, दाही दिशा पसरवू मंडळाची ख्याती. मैत्रिणी, या संस्मरणीय दिनी आज आपण काका काकूंना एक वचन द्यायचं आहे. मी बोलते, माझ्या मागे तुम्हाला रिपीट करायचं आहे. श्रीखंडे काका काकू, आज आम्ही वचन देतो, कलेचा हा ठेवा पुढे नेत राहू. तुमच्या प्रेरणेतून नवीन पिढीला शिकू. मनोहर मंडळाचा दिवा निरंतर तेवत ठेवू. जय जय मनोहर मंडळा, वंदन करा.